तर मित्रांनो सगळं सामान आपण घेतलेलं आहे. हे बघा सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. तर थोड्याच वेळात आम्ही हे सगळं मिक्सिंग करू, चिकन मॅरिनेट करू, परत त्या सगळ्या त्या मडक्यामध्ये भरू आणि मग त्याच्या मग हळूहळू आपण सुरुवात करू. तर हे बघा आता सुरुवात हे इथल्यासाठी करता ना, पहिले याचं करून घ्या ना. ह्याच्यामध्ये पहिले भरायचं. तर हे सगळं आम्ही आता कापून वगैरे घेतो आणि मीठ मसाला लावून घेतो ना. ओके, मीठ मसाला आम्ही लावून घेतो आणि मग पुढे आपण हे मडक्याचं आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बनवतो आम्ही आधी थोडंसं, आणि मग पोपटीसाठी वेगळं थोडंसं बनवणार आहे. हे पूर्ण आता बंद केलेलं आहे. ओके, आता हे तर झालं रेडी. आता हे लावतील कुकर, गॅसवरती ठेवतील आणि हे आपण चुलीवरती करायचं. हो, आता हे सर्व याच्यात टाकायचं ना आपल्याला. डायला काय हो डायला ना शुभम पाणी होतं पाहिजे. शुभम पाणी होतं बघा.
तर मित्रांनो, फायनली आमचं मडकं रेडी झालेलं आहे. पोपटी भरून सर्व साहित्य, जे काही साहित्य होतं ना, जसं अंडी म्हणा, पावडर म्हणा, हे पानं, चिकन, मसाले बिसाले सर्व मिक्स करून रेडी झालेलं आहे फायनली. आता हे मडकं आपण चुलीवरती ठेवायचं आणि मग वाट बघायची. पोपटी खायची घरी मजा म्हणजे गावाला. पण पोपटी आणलेली बाहेर. आता ही ठेवा हे ठेवून मग याच्यावरती बाजूने सगळं करायचं. आता हे बघा गवताचे पेंडे आणलेत, लाकडं थोडं आणलेत. तर हे आपण आता आग लावायला सुरुवात करायची. जवळ घे, काय माहिती का, शेक जवळ लागला. आपली पोपटी रेडी झाली. आपण बाजूबाजूने शेक ह्याला जवळ लागला. तर फायनली आपली पोपटी रेडी झाली. पाहिजेत रे तुम्हाला पोपटी म्हणजे तरी माहिती आहे का? हो माहिती आहे. नसेल माहीत सांग. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही बघितलं असेल ते मडक्यातलं चिकन असतं, ते सगळे ते भाजीपाला वगैरे हे सर्व आपण आता लाकडं लावून घ्यायचे सगळीकडे. विषय संपला. एक आसाडा काढू, खाली शेक लागला पाहिजे ना. तू आला काय बघा. लाकडं टाकले बाजूने. आता पेंडे टाकले. पोपटी म्हणजे तरी तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती. मस्त होळी सारखं बनवून ठेवलंय. भाजीपाला वगैरे पातेला खाली बुंदात टाकायला पाहिजे होता त्याच्या आत. आता ते बनवतोय इथे. अजून गवत पाहिजे. अबजी प्लॅन. हे मित्रांनी माचेस आणले, लगेच धावत पळत जाऊन ह्या साईडने हवा येते, इकडे जाईल पेटून. आता आपण पेटूया. शेकोटी, पोपटी शेकोटी. आली आपली होळी सुरू झाली. पोपटीची होळी. अरे किती मिनिटं आपल्याला हे करायचं? 15-20 मिनिटं? अर्धा तास. अर्धा तास आपल्याला आग लावून ठेवायची. वारं इकडून सर. आता हे आपण अर्धा तास असंच पेटून ठेवायचं. त्याच्यानंतर मग आपण पोपटी काढूया. तोपर्यंत आपण हे चला बाकीची तयारी करू. हे बघा पूर्ण काढले बाजूला. मस्त धूर येते. मडकं फुटणार नाही ना? सडकलंय त्याच्यामुळे हे धूर येते, नाही तर धूर येत नाही. हां, आतमध्ये जळलाय. जास्त झालं का आपलं? नाही आपलं हे झालं ना, जास्त वेळ झाला. क्रॅक केलेलं नाही. ओके. ते ॲक्च्युली क्रॅक गेल्यामुळे कदाचित ते धूर येतोय. धूर येत नाही, वाफ येते इकडून. ओके. शिजलं असेल ना? बघायला गेलं, वाटत नाही इकडे क्रॅक गेले ना. पावटं शिजलं की शिजलं ना समजा? हां, बघा एखादा पावटा खाली पडलं तिकडं. नाही शिजलं? क्रॅक गेलं. ठीक आहे. मला चिकन शिजलं असेल. हां, चिकन शिजलं असेल. पेपर टाक, पेपर टाक. पेपर घे. अजून आहे का? पोपटी घेऊन आलो आम्ही. काय आलंय? फुटला त्याच्यामध्ये वाफ गेली आहे ना. बस. तर हे आपण आता तर फायनली आपली पोपटी रेडी झाली. अरे वा 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 वा. चिकन, पोपटी, अंडी. बसलोय शेतात. आग जास्त आली. टाक ह्याच्यात टाक ना सगळे. जाऊ दे, ते आपण हे करूया, वेगवेगळं करूया वाटलं असतं. अरे सगळं अंग पडतो. फायनली आपली पोपटी जर काय हे टाकलं गरम नाही. मी सगळेच टाकलं. कांड मारणार पाणी होतं. पाणी काय भाजला. आपण थोडंसं फक्त टेस्ट करूया आणि
मग खायला आम्ही सुरुवात करतो मित्र. खूपच गरम आहे. तर हे रेडी झालेलं आहे चिकन. थोडं टेस्ट करूया. शिजलेलं आहे, गरम आहे भरपूर. टेस्ट भरपूर चांगला आला पण गरम असल्यामुळे खाता येत नाही. आता आम्ही पप्पी संपवतो. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.